श्वेता, ए श्वेता, श्वेता, अहो पाहतही नाही माझ्याकडं, एवढ्या रागात आहे तू? हा हो आहे श्वेता. माय श्यामजी, श्यामजी कशी काय आले माय मांगा मांगा? हे तर तिकडे बसले होते ना माणसाई. हे कशी काय आले माय मांगा? मले थोडंसं काम होतं म्हणून मी घरी आली. हे माय मांगा मांगा आली वाटते. मला नाही बोलायचं तुमच्यासोबत श्यामजी. माय मांगा मांगा काय आले तुम्ही? मला बोलायचं नाही आहे तुमच्यासोबत. मला बिलकुल बोलायचं नाही आहे तुमच्यासोबत. आता तू रागत धरून राहशील काय? बोलशीलच नाही कधी माझ्यासोबत? रागत धरून राहशील? एवढं काय राग यायला पाहिजे तुले? एवढा काय लिहायला पाहिजे श्वेता राग याले? झाला असं ना आता 3 दिवस झाले तू बोलून नाही राहिली माझ्यासोबत. हा सॉरी म्हणतो, मारलं त्याच्यासाठी तुले सॉरी म्हणतो. सॉरी बा. पहिले मारून द्यायचं मग सॉरी म्हणायचं. माझी गोष्टही ऐकली नाही तुम्ही, काही नाही. आले सपकन गालावर दिले, बरं दिले. काल काय म्हणे तुम्ही? हळदीच्या दिवशी, शीतलीच्या आरतीच्या दिवशी काय म्हटलं तुम्ही काल? मला गावाला नेऊन देतो म्हणून. आज तू आली नाही म्हणे गावाला. तुमच्या धमक्या निसत्या. तुम्ही धमक्या देऊ शकता का? मी नाही देऊ शकत का धमक्या? अहो तिथं सर्वजण विचारत होते श्वेता नाही आली का, श्वेता नाही आली का, बरं नाही वाटत होतं. आईले किती जण विचारत होते, त्याच्यामुळे रागात बोललो मी. तो राग घेऊन तू आता अजूनही आहे. मी म्हटलं झालं असं ते राग शांत. मी काही मा काय एवढा अधिकार नाही का तुला एक चापट मारायची? तुही मारणं म्हणजे एवढंच आहे तुझे. मी म्हणलं का माराले हे कराले? हा तुला वाटते तर रूम मध्ये मला 1-2 चापटा मारतही जायचं. मी काही म्हणतो काही तुले म्हणाले तुम्हाला किती बोलतं तरी पण मी तुला काही म्हणतो का? त्याचसोबत आहे ना मी. त्यासोबत आहे नाही का? तू म्हणतो जॉब करतो तर जॉब करतो. हा तुले मी म्हणलं का कोणत्या गोष्टीची मनाई केली का मी तुले श्वेता? फक्त तुला काय म्हणतो आईसोबत तोंडाला तोंड नको देत जाऊ. तिचं मन नको दुखत जात जाऊ. माय आई तिच्यात लय म्हण. माय आई कशी असो, माय आई मला प्यारी आहे. तुमची आई तुम्हाला प्यारी आहे, माझी आई नाही आहे मला प्यारी नाही. तुमची आई माझ्या आईचं काढलं आणि मी चुपचाप राहू असं तुमचं म्हणणं आहे. त्या दिवशी माझ्या आईचं काय करत होती का काढायची? मी आहे ना इथं, तुमच्याजवळ मी आहे ना. मग माझ्या आईचं काही गरज आहे का काढायची? जे बोलायचं ते मला बोलायचं तुमच्या आईनं. 2 शब्द मी बोलली असेल जास्त, मी मानत नाही. पण मग मलाच बोलायचं ना. माझ्या आईला काय बोलायचं? माझ्या आईचं नाव काढलं म्हणून मी तुमच्या आईला म्हणलं तसं. तुले आपल्या मांदात झगडे लावून घ्यायचे आहे ना. तुले सारखी सुधी राहता येत नाही का श्वेता? तुले फक्त मी माय एवढं म्हणणं आहे का आईले तोंडाला तोंड नको देत जाऊ. तुम्ही तोंडाला तोंड दिलंच नाही तर ते कायले बोलते? बरं तसं काही असून तर मी सांगतो ना आईले समजावून. तू आईचं नाव नाही काढत जाईल, पण तूही तोंडाला तोंड नको देत जाऊ ना श्वेता. नको देत जाऊ ना. काही गरजच नाही होती तुला बोलायची एवढं मायले. तिनं आम्हाला लायण्याचं मोठं केलं आणि बायकाईसाठी मग काय आता तिला सोडून द्यायचं? तिला जाऊ देऊ मग घर सोडून? ते असं म्हणणं आहे का? मायले घर सोडायला लवकर मग मी आता. तसं म्हणलं पाहिजे मी श्यामजी. तुम्ही ऐकत जा काय म्हणतो काय नाही. तर फक्त माझं एवढं म्हणणं आहे का तुमची आई मला अशी बिनफालतू बोलते ना, ते बोलू नका देत जाऊ. मला म्हणते याच्यासोबत बोलू नको, त्याच्यासोबत बोलू नको. बरं त्या छायाताईले तर मनाई करतेच करते गावातल्या बायासोबत बोलायले. पण मला त्या पूजाताईसोबत मनाई करते. आता तिच्यासोबत मला कामाला जावं लागते त्या पूजाताईसोबत. त्याच्यासोबत बोलणार नाही का? आपल्या घरी आले मनाई करते तिले सांगून ठेव. तिला येऊ नको देत जाऊ. ते बरी नाही वाटली मध्ये. मग आता ते येते बिचारी तर मी तिला कसं मनाई करू? माझा अधिकार आहे नाही का या घरात काहीच? अरुण भाऊची बायको का? बरं तुले वाटते तर तू बोलत जा तिच्यासोबत जाऊन तिच्या घरी. नाही म्हणते आई तर नको येऊ देत जाऊ. तिला काही नाही काही दिसत असं तिचं मला नसन पटत आईले सोबत. मग ऐकत जा थोडीशी. आता वहिनी कशी ऐकते? तुला ऐकायला काय झालं? झाले ना तुम्ही शेवटी मायकडूनच झाले. म्हणजे माय किती काही बरोबर असलं आणि माय चुकीचंही नसलं ना तरी पण तुमच्या आईकडूनच भाग घेता तुम्ही. मायाकडून घेतच नाही, बायकोकडून भाग घेतच नाही तुम्ही, मायकडूनच भाग घेता. तुले सरळ सांगतो मी श्वेता. माया घरी मला झगडे पाहिजे नाही. आई जर 2 शब्द बोलली बी तर ऐकून घ्यायचं. काही खांडकं पडत नाही आपल्याला. तुले सांगतो मी. ते बोलली ना तर तू चुपचाप राहत जा. तू नको बोलत जाऊ बिनफालतूचं बोलाली. तुझी गलती होती. तू ना तिले बिनफालतू म्हटलं का घरात राहायचं खायचं हे माझे शब्द तुझे बेकार वाटले. त्याच्यासाठी मी तुला मारलं होतं. चुकलं नाही का हे तुझं आलं? मला आवडलं नाही तुझे बोलणं आणि तरी पण तू माईच करी म्हणून राहिली. मग माय आईचं नाव काढलं ना तुमच्या आईनं. माय आईचं नाव काढलं म्हणून मी बोलली त्याला तशी. आता काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं आहे आता? म्हणणं काय आहे तुझं? तुला बोलायचं नाही का माझ्यासोबत ना? ठीक आहे नको बोलू. नाही बोलायचं ना नको बोलू. बोलण्याचा काही अर्थ तर झाला पाहिजे. माझ्यावर विश्वासच नाही आहे ना तुमचावाला. तुमचा विश्वासच नाही आहे माझ्यावर. आईचं ऐकलं आले आणि फडकन मला मारून दिलं. मला विचारलं नाही पुसलं नाही तुम्ही काही नाही. मग काय फायदा? बोलून काही फायदा आहे का? मावीन तर त्या पालारा काही सरत नाही. तुले काय म्हणतो का आईसोबत सारखी सुधी राहत जा. 2 शब्द ऐकूनही घेत जा. असं म्हणलं तर ती आलं बरोबर आहे ना. माया बरोबर नाही, तिच्या मायचं बरोबर आहे. त्या बहीण तर आता तू जाऊ दे तिकडं. नाही बोलायचं तुले नको बोलू. यायच्या माहितच खरं वाटते. माय काही खरं नाही वाटत. असे का शांभाऊजी जेवले नाही ना? मी जेवण करायलाच बोलायला आली त्याले. ते जेवणले नाही ना अजून. म्हणे ते वासरे म्हणे जाय म्हणे श्यामाला बोलून घेऊन ये म्हणे. माणसं बसून राहिले तिकडे जेवाले तर आवाज दे ना बाई. आणि तुमचं सरलंच नाही का वाजू नाही? काय हो बापा श्वेता जास्त लांबू नको ना हो बापा. किती लांबून राहिलं बापा तुमचं भांडण. मला बाहेरपर्यंत ऐकून राहिलं होतं तुमचं बोलणं. मी येऊन राहिली तर म्हणून थांबून गेली बाई. मी म्हटलं बोलू द्या म्हटलं यायले नवरा बायको दे. तुमचं सरलंच नाही बापा. सर आले जाय बरं जाय. ते श्यामजीले जेवण करायला बोलून घे.
शांभावले जा जा बरं बाई पटकन. श्वेता श्वेता ए श्वेता, अहो तिकडून आवाज दे ना शांभावजीले, दे ना बाई वा. कशी आहे बाई हे श्वेता? तिला म्हटलं आवाज दे तर जाऊ दे म्हणते, जेवत बसन म्हणते. नवऱ्याचं घेऊन देणं आहे का नाही आहे? आपण माघार घ्यावं बाई नवऱ्यानं हे केलं म्हणजे. अशानं संसार चालत असते का बाप्पा? चालाले एक जण नरम एक जण गरम, कधी आपण नरम तर ते गरम, तर कधी ते गरम तर आपण नरम, असं असते बाप्पा संसार. दोघे सारखे वारकीच चालले बाप्पा हे वाले, सोडूनच नाही राहिले यायचं 3 दिवस झाले तर. देव शिकले ते बरं शगुन दे आमचा आला आम्हाले. आणि किती 15 मिनिटं झाले ना शिकले. हसूनच्या हसूनच राहिली तू, देत नाही का? द्याच लागते बहिणीले शगुन. आणि सोनम तू तिकडं कुठं चालली वा? इकडे ये ना आमच्या जवळ. तू तिकडून आहे का शीतली कडून? आज मी शीतल कडून आहे रोशनी, आज मी शीतल कडून आहे. मी नाही मागणार काही शगुन वगैरे, आज मी शीतल कडून आहे. मग आम्ही दोघीच आहे मामी ना मी. द्या बरं लवकर लवकर द्या बरं. 5501 रुपया म्हटलं ना तर तेवढे द्या. दे बरं रोजी हे शीतले, दे दे रे रोशन. बापा काहीची मागून राहिली ते पोरगी. आणि नुसती ही करून राहिली. दे ना तिले दे म्हणते तर दे ना पटकन, दे ना रे रोशना रे. आणि द्या ना पटकन मग काय करा. 3:30 वाजून गेले अजून. झोपाचं गिपाचं नाही आहे का? काहीच चालू आहे यायचं वाला. 15-20 मिनिटं झाले. द्याचं पटकन तर. हे नाही टिकू देत बाई, हे टिकूच देत नाही व शीतलीले, टिकूच देत नाही हे चंदा. कशी टोमने मारते बाई सुनेले हे. चंदा टोमने माराले. हिच्या मतानं झालं नाही ना म्हणून ही अशी करून राहिली. हिच्या मतानं झालं असतं म्हणजे मग कसं कानी हे वाली उड्या मारू मारू केलं असतं हिनं. म्हणे ना तशी मी माया पोरासाठी चांगल्या घरची पोरगी मागीन, चांगली पोरगी भेटते माया पोरीले, घे म्हणा आता. चांगल्या घरची करता करता अशी गावातलीच केली. आता ते नशिबाच्या गोष्टी असते बाई. मी तर कधीच म्हणलं नाही होतं माया पोरासाठी मी चांगल्या घरची पोरगी मागीन म्हणून आणि मोठे लोकांच्या घरची मागीन म्हणून. पण भेटली ना बाई. आम्ही तर आम्हाला गरिबाची चालत होती, एवढं काही नाही. कसं राहते ना ते नशिबाचा खेळ राहते सारा. तू इसून चांगली आहे व, तू इसून चांगली आहे, स्वभावले चांगली आहे, बिलकुल घमंड नाही दाखवत. ते सोनम चांगली पोरगी आहे बाई. शीतल देऊन दे देऊन दे. तिनं जेवढे मागतले तेवढे देऊन दे. नसन त्याजवळ तर थोडे बुद्धे, एवढं काही नाही पण देऊन दे बाई. आटोबा बरं पट आटोबा. लय वेळ झाला हो बाई आटोबा. आम्हाला घरी जावं लागते ना हो बाई. झोपतो ना, झोप लागून राहिली ना आता. कर बरं बाई. आरती गिरती तर झाली आहे. तीन टिका टुका तर लावला. शीतली देव बाई तिले जेवढे म्हणते तेवढे. किती मागू राहिली ते तर. पापा आतापर्यंत द्याच असतात, काहीच दिलं असतं होती ना द्याले. माझ्यासारखीच लोभी आहे, पैशासाठी लोभी राहिले. रोशन मी पैसे आणले नाही, सगळे पैसे मी त्याने आईजवळ देऊन दिले. मी म्हटलं पडन कुठं वागू मी पैसे, साडी घालून आहे तर. आणि एवढा मेकअप हे ते करून आहे, भारी भारी लागून राहिलं. कुठं घेऊन फिरू मी पैसे, म्हणून आईजवळ देऊन दिले. माझ्याजवळ आता काहीच नाही. तुम्ही द्या बरं तुमच्या जवळचे, तुमच्या बहिणीले रोशनी ताईले. नंतर मग मी देऊन देईन, नंतर उद्या सकाळी मी देऊन देईन. आता माझ्याजवळ आहे खिशात नोटा भरलेल्या, त्या काय लागले दिली नाही का लोकांना. आता ती 5,000 भरते का किती भरते असं काही माहीतच आहे का? आता हे 5,000च्या खाली घेतच नाही म्हणते रोशनी. काय बोलावं आता हिले. रोशनी तुला मी उद्या सकाळी देतो ना. आता खिशात आहे ते काय मोजू का आता? 1-1 रुपया 1-1 रुपया 10ची न 5ची न 50ची न 100ची मोजच राहू का? देतो ना मी उद्या सकाळी. असं थोडी असते रे रोशन, असं थोडी असते. द्यास लागते टाक जेवढे सांगितले तेवढे. 100ची आहे आणि 50ची आहे करून राहिला. देऊन दे तेवढे बी. खिच्यात आहे तेवढे बी काढून आम्हाला देऊन दे. भरण जेवढे भरण तेवढे. एवढे देऊ तुले रोशनी, एवढे देऊ. रोशनी सोड ग, त्यांना कशाला त्रास देते ग? झालं असं ना आता त्रास देणं. जेवढे असन तेवढे घेऊन घे आणि होय बाजूला जाऊ दे त्यांना. मी सांगतो ना एकही खडकू नाही देणार ही वाली. हे पोट्टी मायच्या सवानावर एकही खडकू देणार नाही ही वाली. काय देते ए रोशने, जाऊ दे त्याले. अगं चित्र कथा नको करू, देणार नाही ते 1 रुपया तुले. काय रे अगं हे करतं वा टाइमपास तिथं. चालू आहे जाऊ दे, होय अल्लग जाऊ दे त्याले. रोशनजी द्या बरं, द्या तुमच्याजवळ जेवढे असेल ना तेवढे देऊन द्या रोशनी ताईला. तुम्हाला माहिती आहे तुमची आई कशी बोलून राहिली तर. माझ्या आईसारखं गिनतीत आहे मला. द्या बरं देऊन द्या जे आहे ते जेवढे आहे तेवढे देऊन द्या. मी तुम्हाला देऊन देईन. आपण एवढे देऊ का तिलेच? एवढे देऊ का माझ्या खिशातले काढू? एका खिशातले काढून द्या. जेवढे भरण तेवढे. 2 कोण नाही भरो, 3 कोण नाही भरो. द्या ना जेवढे आहे तेवढे. रोशनी नसन त्याच्या जवळ तर राहू दे, जाऊ द्या ताईले अंदर. रोशनी ताई मी देतो तुम्हाला उद्या सकाळी 3,000 रुपये मी देतो. 5,000 नाही देत पण 3,000 रुपये देतो मी तुम्हाला. पण उद्या सकाळी देईन. आता मी सोबत नाही आणले ना, सगळे पैसे तिकडे घरी ठेवले. चालेल ना? तुम्हाला विश्वास आहे ना माझ्यावर? बाई रोशनी देतो म्हणते ना बाई ते शीतली तर राहू दे मग. जाऊ दे बाईवर रोशनी, जाऊ दे. बरं ठीक आहे ना. नाही शीतलीवर भरोसा आहे म्हणा मायावाला. देते मला ते, तसं गिसं काही नाही. पण आता शीतली गितली नको मानू.
रोशने शितली नको म्हणू, वहिनी म्हणत जातील त्या मोठ्या भावाची बायको येते. शितली नको म्हणू तिले. शितली काऊन म्हणते बा? मोठ्या भावाची बायको आहे ना, ते आल्या. शितली नको म्हणू, वहिनी म्हणत जा. घे बाई रोशनी, अंदर घे ना, दोघाले बी अंदर घे बरं बाई घे. माय तिकडं गेली आणि तिला फिकर नाही पोरीची, आणि तो सूरज आहे तिकडं साईबाई, कधी येते ना कधी नाही तर. काय माहित का बाई, पोरगी इकडं सोडून दिली माझ्याजवळ. बरं माझ्याजवळ सोडली तर सोडली, तशी गोष्ट नाही, पण ते माझ्याशिवाय राहून नाही राहिली ना, ऐकून नाही राहिली ना. ते कसाही तरी बॉल फॉल तिच्यासोबत खेळत बाई, तेवाली पोरगी झोपून नाही राहिली का काही नाही. आता त्या पोरीले पाहू का मी तिच्यासाठी खाली घेऊन येऊ आता. थोडासा वरण भात घी पाठवला असता एखाद्या वाटीत आणाले तिच्यासाठी. तर आता किती वाजले? 3:45 वाजून गेले. आता तरी आले पाहिजे का त्या रोशनीले. पोरीले निष्काळजीपणाच, लयच निष्काळजी आहे बाई ही वाली रोशनी. आई स्माइली झोपली काय हो बाई, झोपली काय? काय झोपली काय करून राहिला? कुठं झोपली ते? मायशिवाय झोपते तरी का रे लेकरू? आहेस किती ते? 11 महिन्याचा लहान आहे ना ते. काय एवढी मोठी झाली? पुढल्या महिन्यात तिचा वाढदिवसही आहे. वाढदिवस राहिले काय खूप मोठी झाली काय ते राहासाठी. मी किती काही चांगलं वागवीन बाई तिले, चांगलं प्रेम देईन, तरी माहिती मायच असते. मग तिले समजायला नाही पाहिजे का रोशनीले? झालं असं ना तिचं बाला काय करून राहिली काय नाही तर. आता हाय ते तिच्या आत्या किती आहे का नाही, त्याच्यामुळे बसली आहे ती तिथं. येते ना येते म्हणे म्हणे बाई पाहुण्या म्हणे आहे का नाही तर झोपली का नाही तर. बोलू का तिले? बोलू का म्हणजे तिले समजायला नाही पाहिजे का एवढंसं लेकरू सोडून ते तिकडं आहे? याचं बा पटकन आपण लेकरू आई आहे का काही आहे? बोलू का म्हणजे? लेकरापेक्षा महत्व आहे का बाकीच्या गोष्टीले? घेऊन ये बोलून, आणि थोडसा वरण भात असं तर वरण भात घेऊन ये थोडसा. जाय त्या लेकरासाठी थोडसा चारतो मारतो तिले. नाही ते दूध आहे तिले, नाही ते वरण भात आहे. थोडीशी जेवली होती ते, आता भूक लागली असेल ना तिले, ते चिची करून राहिली ना. जा घेऊन ये बरं थोडसा वरण भात घेऊन ये, आणि त्या रोशनीला आवाज दे, काढतो तिची सटकवा. बरोबर वरण भात आणतो ना, रोशनीले बोलून आणतो. अहो ते उभी होते ते, त्याला नवरदेव नवरीला अडून राहिली होती. तर मग मी म्हणलं बा जाऊ द्या, चांगलं नाही वाटत ना बोलवाले. पाय बा नवरा असाच आहे तसाच आहे म्हणत नाही का मग लोक तिच्यावाल्या इकडले नातेवाईकी आहे. तर त्याच्यामुळे मग मी काही म्हणलं नाही तिले. मी म्हणलं हाय बा तू पाहतो म्हणलं आपल्या स्माइलीले. पाय तुम्ही पाहत नाही तर काय पाहिलंच ना. आतापर्यंत ते लग्नात होती तर रोशनी, पण ते कसं एक वेळची माणसाची हद निघून गेली का मग ते लेकरू राहत नाही ना बाबू. किती वेळची आहे रे ते माझ्याजवळ. मायची आठवण नसन येत का तिली दुधाची घी. आणि एक तर थोडंसं खाऊ घातलं मी ना होतं तर, पण नाही का ते खात नाही. दूधही पाहिजे लेकराले, नुसतं वरचंच नाही खात असते काही. दूधही पाहिजे ना तिले, समजायला पाहिजे का नाही. थोडंसं लेकराले दूध दिलं असतं, झोपून मिळपून घेतलं असतं तिले, आता चालली गेली असती लागे सजून. बरं तिथे आता घरीच येते ते, आता काही जाणार नाही ते. आता 4 वाजून गेले ना, आता घरीच येते ते. येते ना घरी, आणतो मी बोलून आणतो ना, वरण भात घेऊन येतो. बरं बाबा आले का घरी? बाबा नाही दिसून राहिले मला. बाबा आले घरी? आले ना बाबा तुझीवाले आले ना. झोपले आहे तरी ते एवढे वेळपर्यंत जागे राहते का? 12 वाजताच आले ते घरी, आणि झोपाले द्यायला पहिले पाहिजे. काहीचे 12 वाजतापासून येऊन आहे ते, आणि झोपले आहे. मग ते कायले राहते एवढ्या वेळपर्यंत? आपणच जागाव. चाल घेऊन ये बरं, जाय बरं त्या पोरीले झोपवतो तरी. तिले बोलून घेऊन ये आणि वरण भात घेऊन ये. मला ते झोपली नाही तर मला कशी झोप लागन? तिले घेऊ झोपून राहिली पण ते झोपत नाही. मम्मी करते ना ठेवाली. बरं आणतो रोशनीला बोलून आणतो, सोबतच आणतो मायावाले, सोबत आणतो तिले. थांब बोललं म्हणजे मग माय तोंड दिसते. लेकराले घेऊन जाती का नाही तिथं? लेकरू सोबत असलं म्हणजे बरं राहते. लेकरू सोबत राहिले नाही, एकटीच गेली ते, एकटीच राहिले, आणि लेकराला सोडून दिलं बाई इथं. ते लेकरू काहीच तडपून राहिलं मायसाठी. माय चारूबाई चाललाय तुम्ही? साडी माडी घालून दिसून राहिल्या तुम्ही. चाललाय बी एवढे लवकर चाललाय तुम्ही? काऊनजी काय झालं? थांबा लागत होतं ना आजच्या दिवस. आता काल लग्न झालं, आज थांबा लागत होतं थोडंसं. नवरीन जायना थांबा लागत होतं. पोऱ्याच्या आत्या होय तुम्ही, बाकीचे पाहुणे आहे, थांबून जा ना आजच्या दिवस. भाऊ तर आलेच नाही. भाऊ आले, दोघे जण नवरा बायको या म्हणलं तुम्ही, पण भाऊ आलेच नाही. आणि तुम्ही एकट्याच आल्या. बरं आल्या तर आल्या, थांबून जा ना आजच्या दिवस थांबून जा. उद्या जा नाही तर संध्याकाळी जा 5-6 वाजता निघ जा. नाही वहिनी जाच लागते. मी येणारच तर नव्हती, पण तुमचे भाऊ म्हणे जा म्हणे लग्नात म्हणे, बरं नाही वाटत म्हणे. तुम्ही वेळेवरच केलं का नाही हे आम्हाला सांगितलं नाही काही नाही. म्हणून मग का नाही मी म्हटलं जाऊ द्या, उभी जाव. थांबली ना रात्रभर, काल थांबली ना. मग आज सकाळी मला जायचं आहे. सोनमच्या लग्नाचंही पाहा लागन का नाही तिकडं आता. तिकडेही पाहा लागन आता आम्हाला सोनमच्या लग्नाचं. आज उद्या बैठक आहे,
म्हणजे कसं करायचं काय करायचं. तर तिचे त्या पोराचे बाबा येणार आहे राहुलचे, आणि अजून 1-2 जण येणार आहे. ते आता काय लग्न गिग्न ठरवा लागेल ना. लग्नाची तारीख निघाली, पण लग्न कुठं करायचं, काय करायचं, कोणता हॉल करायचा, कसं करायचं ते बैठक होणार आहे आता आमचीवाली. आणि तुमच्यावाल्या भाऊले कुठं वेळ राहायची, वेळ राहिले मीच आली. सोनमले घेऊन चालल्या का? सोनमले तरी राहू द्या घरी. पोरीसोबत पोरगी राहते आपल्या. रोशनी आहे कालपासून इकडंच, पोरीला घेऊन आली इकडं. ते तिच्या सासून आणून दिलं राय, नाही तर सोनमले तरी राहू द्या जी. नाही ते येतो म्हणते ना, येतो म्हणते, तिला यायचं आहे. ते म्हणते मी नाही राहत म्हणते, मम्मी म्हणते मला यायचं म्हणते, तर मग तिला घेऊन जातो ना. मी तर म्हटलं तिला राय म्हणून, पण ते नाही म्हणते. सोनम म्हणते मी राहत नाही म्हणते मम्मी, मला यायचं म्हणते. मग चला मग तिला घेऊन जातो मग मी. जा बापा, मग आता काही जबरदस्ती तर करू शकत नाही मी. आता काय म्हणणार आहे, आता तुम्ही जातोच म्हणता तर मग ठीक आहे ना, जा बापा जा. रागाला का वहिनी तुम्हाला? रागाला आजी काम आहे घरी त्याच्यामुळे म्हणलं. नाही रागाचं काही एवढं हे नाही म्हणा. आता तुम्हाला काम असेल ना, जा मग. चला हळद कुंकू लावतो तुम्हाला, चला. बरं वहिनी, मी काय म्हणलं, मी लग्नात का नाही दादासोबत बोलायसाठी चाली रोशनच्या. दादा माझ्या फोनही नाही उचलत, फोनवरही बोलत नाही. आता कालपासून येऊ नाही मी, पण एक शब्द बोलला नाही दादा. मी किती वेळा गेली दादाजवळ बोलासाठी, पण दादा माझ्या मतानं ऐकतच नाही, बोलूनच नाही राहिला. मी आली का दादा तिकडं सुटून पळते. तुम्ही सांगा ना दादाले. झाली ना माझ्याकडून गलती, आता म्हटलं होतं मी ना, झाली थोडीशी गलती आता. थोडंसं सांगा ना समजून दादाले, बोल ना म्हणा. आता तुमच्या दोघांच्या मनात मी काय बोलू बाप्पा. तुम्ही लय बोलल्या ना चारू त्याले, सगळ्यात किती बोलल्या तुम्ही, त्याले मनाले लागून गेली गोष्ट. आता पहा बा, तू का म्हणते का नाही, तुमच्या दोघा बहीण भावात मी काहीच नाही करू शकत जिचारू बाई. जातानी भेटा एक शब्द, काय म्हणते काय नाही तर पाहून घ्या. ठीक आहे वहिनी, ठीक आहे, मी बोलतो दादासोबत. बोलला तर बरं, नाही तर मग मी फोनवर बोलीन. मला जाणं जरुरी आहे आता. मग आता मी कसं गाडी नाही आणली, काही नाही, गाडी मला चालवता येत नाही ना, तर बसनंच जा लागेल मला, आहे का नाही. तर रोशनले नेऊन मागतो बस स्टॉपवर आणि चालली जातो. शीतलले घेऊन जातो. हो चला चला, हळद कुंकू लावतो मी, चला.